प्रेम संबंधातून अल्पवयीन मुलीसोबत घर सोडल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेला अपहरण व पोक्सो कार्याअंतर्गत गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने रद्द केला आहे। न्यायमूर्ती संदेश डी पाटील यांनी 17 जुलै रोजी हा महत्त्वपूर्ण आदेश दिला। कागल पोलीस ठाण्यात 6 ऑगस्ट 2023 रोजी रोहित उत्तम चव्हाण याच्या विरुद्ध पोक्सो कायद्याच्या कलम 8 व 12 अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता। त्यानंतर विशेष न्यायालयात आरोपपत्रही दाखल करण्यात आले होते। तक्रारीनुसार त्यावेळी पीडित मुलगी सुमारे 17 वर्षे 4 महिन्याची होती। दोघे प्रेम संबंधात असून घरातून गेले होते। दरम्यान मुलगी सज्ञान झाल्यानंतर दोघांनी आई वडील व नातेवाईकांच्या सहमतीने विधीपूर्वक विवाह केला असून गेल्या 1.5 वर्षापासून सुखाने वैवाहिक जीवन जगत असल्याचे न्यायालयात सांगण्यात आले। पीडित तरुणीने तसेच तिच्या आईनेही प्रतिज्ञापत्राद्वारे गुन्हा रद्द करण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट केले। न्यायालयाने सुनावणी दरम्यान पीडितेशी प्रत्यक्ष संवाद साधून तिची भूमिका स्वेच्छेची असल्याची खात्री केली। सर्वोच्च न्यायालयाच्या अयूब मलिक विरुद्ध उत्तराखंड राज्य या निर्णयाचा आधार घेत न्यायाच्या हितासाठी गुन्हा कायम ठेवण्यापेक्षा तो रद्द करणे योग्य ठरेल असे निरीक्षण नोंदवत कागल पोलीस ठाण्यातील FIR, आरोपपत्र व विशेष न्यायालयातील पुढील सर्व कार्यवाही रद्द करण्याचे आदेश दिले। दरम्यान न्यायालयाच्या पहिल्याच तारखेस न्यायालयाने निकाल दिला। आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट शुभम लायकर व ॲडव्होकेट धनश्री पावसे यांनी काम पाहिले।